मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपुरात आले होते। या निमित्तानं रविवारी नागपुरातून भव्य रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत हजारोंच्या संख्येने भाजपसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते। नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी दुपारी 12:30च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर दाखल झाले। यावेळी मोठ्या संख्येने भाजप महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी जल्लोषात देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं, तर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकाही केली। अशा प्रकारचे विरोधक आहेत, हे निराश झालेले लोक आहेत, लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं, त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही, RBIवर यांचा विश्वास नाही, CAG वर यांचा विश्वास नाही। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत। विमानतळावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच प्राईड हॉटेल समोरील पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करत फडणवीसांच्या रॅलीला सुरुवात झाली। फडणवीसांसोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके, आशिष जयस्वाल, आशिष देशमुख, कृष्णा खोपळे, सुधाकर कोहळे असे अनेक नेते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की। तर नियोजित मार्गानुसार रॅली छत्रपती चौकातून ऑरेंज सिटी चौकाकडे वळली। तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं, तर फडणवीसांनी त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वादही घेतले। तर सुरेंद्रनगर, 8 रस्ता चौक, लक्ष्मीनगर चौक, शंकरनगर चौक असे मार्गक्रमण करत लक्ष्मी भवन चौकात या रॅलीचा समारोप झाला। जागोजागी फडणवीसांचं भव्य स्वागत यावेळी करण्यात आलं।